लवकरात लवकर आजा आर्मीत भरती होऊन गावातनं बाहेर गेला पाहिजे. म्हणजे माझ्या आणि शेतलीमधला लई मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे त्यानं काय केलं आता? अरे त्याचं जेडीचं लग्न होत नाही किंवा तो आर्मीत भरती होत नाही तर मामी काय आपलं काम करायला असं दिसत नाही. आणि तो आजा काय जेडी संगत लग्न करेल हे बी दिसत नाही. मग राहिला ऑप्शन काय? भरतीचा. हो, पण त्याला आपण भरती करू शकत नाही. आर्मीची जी प्रोसेस असते ना त्यानुसार सगळं करावं लागतं. आधीच प्रॉब्लेम कमी आहेत म्हणून का काय शीतल अजून प्रॉब्लेम करून ठेवती? ह्या सगळ्या गोंधळात काय सूचना झाले मला. मामीला खुश करावं तर शीतल चिडल ही भीती आहे आणि शीतलला खुश करावं तर ती मामी बिघडल ही दागदुख आहे. आणि आता हे सगळं चांगलं चालू असताना त्या आजामुळं काही ना काहीतरी होतंय. पण आता या सगळ्यात आपण काहीच करू शकत नाही ना. असं कसं? आजाचा अभ्यास घ्यायला त्याची प्रॅक्टिस घ्यायला माणसं ठेवा. काही करून आजा भरती झालाच पाहिजे. परीक्षेला कॉप्या पुरवा पाहिजे तर त्याला. भैया तुम्ही टेन्शन घेऊ नका. या टायमाला आजा भरती होणार आणि सगळं व्यवस्थित होणार. तसंच व्हायला पाहिजे. तसंच व्हायला पाहिजे. जा पाणी घेऊन जा. हा. मामा हा मी जाऊन आलो जरा. बर. आजा अभ्यास कसा सुरू आहे तुझा? चालू आहे की रोज वाचन चाललंय. बर. काय अडचण नाही ना? नाही नाही काय नाही. रानातली काय कामं असतील तर मी करतो, तू अभ्यासाकडे लक्ष दे. अभ्यास तर चालूच आहे पण रानातली सगळी कामं संपली. बांधाचं गवत काढलं. अरे वाटत लय अडचण झाली होती. एखादं जनावर निघायचं त्यातून म्हणून सगळा बांधच साफ केलाय. आणि हो वाईस घेवडा बी तोडून आणलाय. अरे कशाला इतकी कामं करत बसायची? मला सांगायचं ना, मी केली असती. कशाला? मी आहे की. अरे तसं नाही, तुझा अभ्यास आहे म्हणून म्हणलं. मला सांगितलं असतं तर मी केली असती की. अरे अभ्यास करून कंटाळा आला की जरा चक्कर मारून येतो ना रानात. तेव्हा सगळी कामं संपून टाकली. बर. काय खाल्लंयस का? वय आजा कर. आजा हा तू लय मोठ्या मनाचा आहेस. मामा अरे काय झालं? अरे एवढं सगळं होऊन बी मोठ्या मनानं सगळ्यांना माफ केलंस. अरे मामा माफ करायला मी कोण आहे रे? आणि तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं नव्हतं ना? वैर पर तुझ्या एवढं मोठं काळीज नाही माझ्याकडे. परत मी असं करणार नाही. माहितीये मला. जे झालं ते लय चुकीचं झालं. परत असं होणार नाही. अरे मामा माझा विश्वास आहे तुझ्यावर. अरे तू जे काय करशील ते माझ्या भल्यासाठीच करशील. मी तुझ्यासाठी काय केलं काय नाही हे मला नाही काय माहित. पण इथून पुढे तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मामा म्हणून नाही तर बाप म्हणून तुझ्या संग आहे. मामा अरे पण मी पण तुमचं मन दुखावलं. नाही, तुझी यात काय बी चूक नाही. तू मनाला लावून घेऊ नकस. फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. तुला कुठली बी अडचण आली ना, मी आहे तुझ्या संग. आलो मी. शीतल अगं रडू नकोस. शीतल अगं रडू नको की. पोरगीला एवढं वाईट वाटतंय. आपण विसर्जन नाही केलं तर चालणार नाही वय. अगं असं कसं? रीती असतात नव्ह काय? त्यानुसारच वागायला नको का? आता आपल्या पोरीला आवडत नाही म्हणून विसर्जन करायचं नाही असं कधी होतंय वय? अहो पण
तिला बघून आता मला पण रडू यायला लागले. ए आता तू नको बोकाड बसरूस ना ना. चला निघूया का? चला शितले, अगं नको रडू. शितले, आपण तुझ्यासाठी बाप्पाची एक मूर्ती आणूया. हा, नका ना जाऊ. अरे बाळा, असं नाही चालत. शितले आता तुझ्यामुळे सगळी रडत्याल बर का, नाहीतर तू बी चल बघू. नाही. बर, आम्ही निघू का आता? काय ग? चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. काय ग, काय झालं रडायला? बघ की सगळे बाप्पाला विसर्जनाला घेऊन गेले. अगं मग तू बी जायचं होतस, तुला कोणी अडवलेलं वय? मला नव्हतं जायचं. मग नाही जायचं, त्यात रडायचं काय? बाप्पाचं विसर्जन होणार म्हणून रडू येते. हा अगं दरवर्षी विसर्जन होतंय की, तू काय दरवर्षी रडतेस का? का? बाप्पा जाणार म्हणून. तुझ्यासारखी बायको जर मला मिळाली तर अवघड आहे की. मग का? आता मी आर्मीत भरती झाल्यावर बॉर्डरवर जाणार, मग मी निघताना ती अशीच रडत राहिली तर मी जाऊ शकेन का? आणि ती इथंच राहणार आणि मी वर्षातून एकदा येणार, बाकीचे टाइम ती अशीच रडत बसणार का? अगं जाणाऱ्याला नेहमी हसत निरोप द्यावा, म्हणजे परत यायची आस राहती. कळलं का? हा. हा, डोळे पुस आधी. हा, आणि आता रडू नकोस हं? येऊ का? हा? आता हसायला काय झालं? तूच म्हणलास ना जाणाऱ्याला हसून निरोप द्यावा म्हणून. तिथले अवघड आहे बरं का तुझं.